Hello, this is the My Artifact episode number 981. आजची तारीख आहे तारीखाची 14 फेब नाही यार 14 नोव्हेंबर 14 फेब. तुला माहीत आहे 14 फरवरी म्हणजे कोणती तारीख आहे? 14 फरवरी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. नो, 14 फरवरी म्हणजे स्नेहा तामगाडेचा वाढदिवस. आणि या दिवशी मी खूप जास्त एक्सायटेड राहतो, कारण या दिवशी मी तिला हॅपी बर्थडे म्हणतो. म्हणजे काही ना काहीतरी तिच्यासोबत बोलण्याचं एक रिझन भेटते, आणि ते रिझन आहे हॅपी बर्थडे. काही असो, छोटं मोठं काही नाही, बट सिन्सिअरली मोठ्या हक्काने मी तिला हॅपी बर्थडे म्हणू शकतो आणि त्यांची से थँक्यू. बस फक्त एक वर्ड ॲन्सर साठी तू इतका जास्त एक्सायटेड आहे का रे? आय डोंट नो यार, बडी अजीब सी फीलिंग आहे यार ही. जेवढा कमी याचा एक्सपिरियन्स घेऊ तेवढाच जास्त इंटरेस्ट वाढते. जेवढा जास्त इंटरेस्ट घेऊ अजून घेऊशा वाटते. म्हणजे तिने बोट दिलं, तिने नख दिलं का बोट पकडूशा वाटते, बोट दिलं का हात पकडूशा वाटते, हात पकडलं का बॉस. आय डोंट नो, म्हणजे कसं आहे एक प्रकारे, म्हणजे नाही का सांगू, मला तिचा नंबर भेटला ना, मी फक्त तिचे DP सेव्ह करण्यासाठीच नंबर घेतला होता, बाकी तर कोणत्याच गोष्टीसाठी नाही. बट जेव्हा तिचा DP दिसत नाही ना व्हॉट्सॲपवर, तेव्हा आय जस्ट बीन रिअली मायूस होऊन जातो. कसाला का झाला यार? आज दिवसभर डोकं एकदम बंद असल्या टाईप आहे. बंद म्हणजे आय डोंट नो, म्हणजे असं वाटते की डोक्यावर कोणीतरी असं कॉन्क्रीटची दिवार लावली आहे, त्यामुळे नाही का माझ्या डोक्यातून जे तरंगे आहे ते कुठे बाहेर चालले नाही, ते जस्ट ट्रॅप इन साईड अशाप्रमाणे होऊन राहिलं आहे. काफी जड वाटत आहे डोकं. जड म्हणजे तुला काही बिमारी वगैरे झाली? नो, डेफिनेटली नॉट. थोडंसं अंग गरम आहे, बट ते युजली आहे, हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे. का सांगू यार, बट अजीब आहे यार. म्हणजे कसं की माझ्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी होऊन राहिल्या ज्या मी कधी ॲक्सेप्ट नाही केल्या, बट त्या होऊन राहिल्या. कोणत्या गोष्टी आहेत त्या? काही नाही राव, म्हणजे रिसेंटली फेसबुकवर बघतो मी, जे आपले फ्रेंड्स आहे ते आपापल्या करिअरमध्ये खुश आहे, आणि करिअरमध्ये खुश राहून आपल्या मित्रासोबत मस्त फोटो काढत आहे, मुंबई अलिबागला घुमत आहे, मस्त फोटो टाकत आहे, आणि मी फक्त त्यांचे फोटो लाईक करत आहो बस, बाकी काहीच नाही. हाऊ स्टुपिड आय एम. म्हणजे किती आहे, म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही आहे का? म्हणजे झालं काय यार हे? म्हणजे आपल्याला वाटते काय, करतो काय आपण? काहीच नाही. जस्ट जे होत आहे त्याला होऊ दे असं होऊन राहिलं. चला, कशी आहे यार हे आपली लाईफ? मी माझ्या लाईफला ब्लेम करत नाही, ऑफकोर्स नॉट. माझ्या लाईफमध्ये जे काही सिच्युएशन येऊन राहिली आहे, खापरखेडा टू वर्धापासून मग हे क्लासेस अपडाऊन, हे जे प्रॉब्लेम्स, समोरचं फ्युचर, तर यासाठी मी ब्लेम करत नाही माझ्या लाईफला. बट अजून बेटर होऊ शकत होती माझी लाईफ. कशी काय सांग बरं, कशी काय तुझी लाईफ बेटर? बरं ठीक आहे, तू सेम आहे आता. असं विचार कर की तुला पास्टमध्ये जाऊन काही ना काहीतरी चेंजेस करायचे आहे. जे गलती झाली आहे ती थोडी रिकवर करायची आहे. तर सांग बरं, तू कोणती गलती रिकवर करशील? कोणती गलती रिकवर करशील फर्स्ट? मला हे तर माहीत असलं पाहिजे का मी गलती कोणती केली. ॲक्च्युली खूप साऱ्या गलत्या केल्या आहे, बट
त्या गलतीचा परिणाम चांगलाच झाला आहे असं मला वाटते राव. कारण हे बघा, आता मी 12th स्टँडर्डमध्ये होतो, मला कमी मार्क भेटले, मी डिप्लोमाला आलो. हार्डली मला 9 मार्क काय नव्हते इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी. तर मला 111 120 मार्क पाहिजे होते. तर 9 मार्काने मला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन नाही भेटली आणि मी डिप्लोमा इंजिनिअरिंगकडे वळलो. हे समज जर दुसऱ्यांना चुकी वाटत असेल का, हे गलती वाटत असेल का, समजा 9 मार्कासाठी तू इंजिनिअरिंग कॉलेज तुझं हुकलं, तर तू याला रिकवर कर. बट ॲक्च्युली नॉट. कारण सांगू, डिप्लोमा कॉलेजमध्ये आल्यानंतर नाही का, मी स्वतःला प्रॉपरली ओळखलं आहे. म्हणजे मी कोण आहे, का आहे, कशासाठी आलो आहे आणि माझ्याकडून काय एक्सपेक्ट करू शकते, म्हणजे की आपल्या लाईफमध्ये का बनायचं आहे, हे सगळे पण आपण नाही का या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये नाही का स्वतःला अंडरस्टँड केलं. त्यामुळे आज आपण नाही का या सिच्युएशनवर आहे. आपण खूप चांगल्याने फिल्म डिझाईन करू शकत आहे. डोक्यामध्ये गाण्यात हेडफोन टाकून नाही का, माझे जे ज्या पद्धतीने मी फिल्म डिझाईन करून राहिलो आहे ना, इट्स टू मच अमेझिंग. बट इज दिस हॅपन का तू डिप्लोमा इंजिनिअरिंगकडे वळला त्यामुळे आहे कसं? समज जर तू इंजिनिअरिंग कॉलेजकडे वळला असता तर का झालं असतं सांग बरं. ओके ठीक आहे, समज जर मी इंजिनिअरिंग कॉलेजकडे वळलो असतो तर डेफिनेटली आता क्वालिटी तर सेमच आहे. सो बेसिकली काय आहे की मी पढाईमध्ये इतकं काही हुशार नाही आहे. ओके, आणि इट्स अ डिग्री, वी आर टॉकिंग अबाउट डिग्री. तर काय आहे की डिप्लोमा इंजिनियर 3 वर्षाचा कोर्स होता. आता याला काढण्यासाठी मला लागले 6 वर्ष. विचार कर, डिग्री कसं आहे, डिग्री इंजिनिअरिंग याच्यामध्ये 4 वर्षाचा कोर्स आहे. आणि कसं आहे की माझ्या दिमागाप्रमाणे समजा जर मी विचार करतो म्हणलं ना, तर मी आत्ताही डिग्रीज करत असतो राव. बॅकलॉग 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 सब्जेक्ट बॅकलॉग 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 डूड, बहुत जास्त. तू का सांगता यार, माझं दिमाग याच्यात चालतच नाही. आणि नाही का मी स्वतःला कोसलो असते या गोष्टीमध्ये. म्हणजे याच्याकडून नाही का मी एक प्रकारे नाही फिल्म डिझायनिंगकडे वळलो असतो ना कुठेच, जस्ट या इंजिनिअरिंगकडेच खूपच त्रासतो. ठीक आहे, कोणतेही कॉलेज घे, BD घे, SD घे किंवा दत्तामे घे, कोणतेही कॉलेजमध्ये गेलो असतो ना तर सेम सिच्युएशन असते माझी. आणि हेच मला वाईट वाटते राव. म्हणजे जे काही समजा दुसऱ्यांना वाटत आहे की माझ्या लाईफमध्ये या गलती केल्या आहे, बट ॲक्च्युली मला नाही वाटत का मी याला गलती असं म्हणू शकतो यार. कारण ज्याप्रमाणे नाही का मी जिथे गलती झाली आहे, पण या गलतीचा परिणाम खूप चांगला झाला आहे राव. बरं, अजून कोणती अशी गलती आहे जे तू ॲक्च्युली खरंच वाटते का तू ते करायला नाही पाहिजे होतं आणि ते ॲक्च्युली केलं? एक गोष्ट आठवते, बट आय डोंट थिंक का ती गोष्ट इतकी जास्त सांगण्यालायक आहे. बट ती एक गलती केली बट याच्यामुळे पण मला एक चांगलं इम्पॉर्टंट स्टडी भेटली, एक नमुना भेटला राव. एक म्हणजे एक परिणाम भेटला का आपल्याला ते करायचं नाही. कारण कसं आहे, आपण गलती करतो ना, त्या गलती केल्यानंतर आपल्याला माहीत पडते का आपण गलती केली भाऊ, आता ही पुन्हा आपण करायचं नाही, हे गोष्ट आपण पुन्हा करायचं नाही, कारण ती गोष्ट गलत आहे. कोणती गलत केली होती ॲक्च्युली मी जेव्हा नाही का न्यूली म्हणजे कसं 1 मॅन टीमसोबत होतो, सगळ्यांसोबत मस्त हँगआउट, टीम वगैरे मस्त मित्रांसोबत मस्त हँगआउट करून राहिलो होतो. मला मोबाईलचा खूप जास्त शॉक होता. म्हणजे पहिलेपासूनच मला मोबाईलचा, इंटरनेट वगैरे इट्स रिअली अमेझिंग फॉर मी. आणि याच्यामध्ये नाही का इंस्टाग्राम नावाचं एक अप्लिकेशन होता. तर इंस्टाग्राम म्हणजे की मस्त फोटो वगैरे अपलोड करणं, सो मी त्यावेळेस नाही का माझ्या लाईफमधले जेवढे काही मोमेंट्स आहेत ना, ते मस्त फोटो अपलोड करत होतो.
आणि इंस्टाग्राम अटॅच होतं माझ्या फेसबुकसोबत आणि मी फेसबुकवर पण सुद्धा फोटो अपलोड करत होतो या, म्हणजे ॲज अ इंस्टाग्राम ऑल्सो फेसबुकवर सुद्धा या. तर एक दिवस काय झालं की आम्ही गेलो होतो, म्हणजे आम्ही सगळे कुठेतरी लग्नाला गेलो होतो. आणि लग्नाला गेल्यानंतर तिकडून हायवेवरून येताना नाही का सगळेजण मुतून राहिले. तो मोमेंट इतका हसण्याचा होता ना की त्या मोमेंटमध्ये मी त्यांचा फोटो काढला. वैभव, बादल आणि पिंटी तिघंजणं मुतून राहिले आणि त्यांचा मी फोटो काढला या. आणि तो म्हणजे मोमेंट नाही का मी या नजरेने नाही बघितला की तो वाईट आहे, या नजरेने बघितला की वी आर हँगिंग आउट विथ सो मच फन. तर मी तो फोटो अपलोड केला या. आफ्टर 1 डे दुसऱ्या दिवशी नाही का बादल नाही का ग्राउंडवर भेटलो आम्ही असंच. म्हणजे बाबू म्हणे तू फोटो का अपलोड केला म्हणे भाऊ म्हणे, आणि तोही असा राव. आणि मग त्याच्यानंतर मग वैभव पण म्हणे, अरे वैभव म्हणे की अरे यार माझे मित्र म्हणून राहिले का आता का हेच धंदे उरले का, असे कमेंट करतात म्हणे, कशाला अपलोड केला म्हणे. तेव्हा मी आय जस्ट रियली फील रियली बॅड या. कारण नाही का असं वाटलं की मी साला बहुत बडी गलती केली आहे यार या. आज ॲक्च्युली सांगण्यासाठी ते खूप छोटीशी गलती आहे, बट ॲक्च्युली नाही का या नंतर नाही का बादल माझ्यासोबत बोलला पण नाही या. आणि मला काफी वाईट वाटलं राव, बहुत वाईट वाटलं. कारण गलती खरंच माझी होती. कारण मी या नजरेने बघितला त्या फोटोकडे की वी आर जस्ट हँगिंग आउट विथ सो मच फन. बट दुसरे लोक पण या नजरेने नाही बघत. दुसरे लोक बघून राहिले का हे मुतून राहिले पण हाही फोटो टाका लागते का फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर. सो आय जस्ट सो मेस्ड अप कम्प्लिटली. तर मग मी काय केलं, फटसे तो फोटो डिलीट करून टाकला, फेसबुक इंस्टाग्रामवरून डिलीट करून टाकला. आणि नंतर ठरवलं की फोटो टाकायचे नाही. म्हणजे ही गलती केली ना आपण, आता मी या गलतीला सुधारण्याचा प्रयत्न नाही करत या. कारण सांगू, या गलतीपासून मला एक गोष्ट कळली का आपण फोटो अपलोड करायचे नाही, आणि केलेच तर चांगले फोटो अपलोड करायचे. फेसबुक एक सोशल मीडिया स्टफ आहे. आता कसं की आपण त्या व्यक्तीला टॅग करून राहिलो म्हणजे त्यांच्या मित्रांना पण तो फोटो दिसते राहावं. सो बेटर आपण थोडा चांगलाच फोटो टाकू ना. असं नाही का बस कोणीतरी मुतून राहिलं त्याचा फोटो टाकू. नो, दॅट्स रिअली रॉंग. आणि ज्याप्रमाणे मी नाही का सोशल मीडिया फिमिलियर होतो ना, मला असं वाटलं की हे लोक जास्त सोशल मीडियावर जास्त फिमिलियर नाही आहे बाबा, जसं वैभव, बादल, असं मला असं वाटलं. बट इन द एंड मलाच कळलं राव का हा जे मी करून राहिलं आहे, हे जे केलं आहे, जे फोटो टाकला आहे, हे कम्प्लिटली रॉंग आहे या. सो मला माझी गलती तेव्हा कळली. आणि मग मला तेव्हाच कळलं की आपण असे फोटो अपलोड करायचे नाही. तेव्हापासून नाही की माझे फोटो अपलोड करण्याची जी तीव्रता आहे ना, इंटेन्सिटी थोडी कमी झाली राव या. म्हणजे मी खूप कमी फोटो अपलोड करायचो, बहुतच कमी या. इंस्टाग्रामवर तर बहुतच कमी. आणि युजली करायचं असेल तर ॲज अ फोटोग्राफी, म्हणजे कोणता असा फोटोग्राफी जस्ट लाईक ॲज अ पर्सन म्हणून कोणाचे फोटो वगैरे अपलोड नाही करतो या. जस्ट लाईक दॅट. ही गलती केली आपल्या लाईफमध्ये. आपल्याला वाटते का आपण गलती केली, बट ॲक्च्युअली नाही का या गलतीपासून आपण काही ना काहीतरी शिकतो. सो मला नाही वाटत का मी माझ्या लाईफमध्ये कोणती गलती केली. समजा केलीही असेल, पण त्याच्यापासून नाही का मी खूप सारे परिणाम शिकलो का याच्यापासून का होते, त्याच्यापासून काय होते, आपण ही गलती केली तर ह्याच्यापासून काय होते. इट्स रिअली रॉंग या. कसं आहे की आपण गलती केल्यावरच कळते ना का आपण हे गलत केलं आहे, राईट. आणि हे जाणणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरं या. सो मी असं मला बिलकुल वाटत नाही की मी माझ्या लाईफमध्ये गलती केली बा आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न करू. नो नो नो, डेफिनेटली नॉट या. अजून काय बोलायचं आहे. हां, ॲक्च्युली 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, जवळपास येऊन राहिला आहे. ॲक्च्युली सांगू, 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड या इट्स ओके. बट काय आहे की आपण आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल खूप वेळा खूप काही सांगितलं आहे राव. का यांनी फायदा का होते, नुकसान का होते, एव्हरी टाईम बोलून मीच थकलो आहे राव या. सो मी जास्त सांगत नाही. 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड या इट्स रिअली कूल. दुसरी एक गोष्ट आहे
जे मी स्वतःमध्ये खूप जास्त अनुभव करून राहिलो आहे. मी इतक्यात खूप जास्त खोटा बोलून राहिलो आहे. म्हणजे बहुत जास्त खोटा. म्हणजे सगळेच जण खोटे बोलते राव. बट विदाऊट एनी रिझन. काही रिझन नाही तरी मी खोटा बोलून राहिलो आहे. रिझन नाही मग भाई खोटा बोलून राहिला. ओके. एक गोष्ट आहे. कसं आहे की समटाईम्स कधी नाही का मोमेंटला थोडंसं बेटर करण्यासाठी थोडा बहुत खोटा बोलतो. मोमेंटला बेटर करण्यासाठी म्हणजे काय आहे म्हणजे ओके ठीक आहे, आपण सीधा एक्झाम्पलवर जाऊ. आता काय या मागच्या रविवारी नाही का सोनू आणि मी लग्नाला गेलो होतो. हे दीक्षा भगत आहे ना, तिची मोठी बहीण स्वीटी भगत, तिचं लग्न होतं. आईवडील नाही आले, आम्ही दोघंच जण गेलो होतो, बहीण भाऊ. आता सोनू कशी एक प्रकारे फिमिलियर आहे, म्हणजे तिला थोडंसं कुटुंबामध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये शी इज प्रिटी मच हँग आउट. बट मी कसं आहे की मी इतकं असं फिमिलियर होत नाही कोणासोबत जास्त. मित्र वगैरे ठीक आहे आणि पण असं अननोन पर्सनसोबतचं मी तर कधीच फिमिलियर झालो नाही. आणि रिलेटिव्ह म्हणलं तर मी काफी कोसो दूर राहतो राव, डेफिनेटली. आता मग कसं की मग जेवण करून आलो, लग्न करून आलो आणि आल्यानंतर मग आई विचारलं की कोण कोण होते, कोण कोण नाही. तर मग सोनू सांगत होती का असे भेटले बा, मी आईला म्हणजे ही बाई भेटली, ती बाई भेटली, वगैरे वगैरे. सो इट जस्ट लाईक सोनू इज जस्ट काइंड ऑफ लाईक रिअली मॅच्युअर्ड. म्हणजे माझी जी लहान बहीण आहे ना, ती एक प्रकारे मॅच्युअर टाईप नाही का सगळ्यांसोबत भेटली, बोलली, सांगून राहिली आईसोबत का ह्या बाया भेटल्या होत्या. मी सांगितलं का आईची तब्येत वगैरे खराब आहे, असं वडील त्यामुळे घरी आहे. सोनू अशा प्रकारे मॅच्युअर पद्धतीनं बोलत होती. तर आईला असं नाही वाटलं पाहिजे का हा एक म्हणजे हा मोठा मुलगा आणि हा फक्त खाऊन घरी वापस आला का बस, हा कोणासोबत काही बोललाही नाही का, अशाप्रमाणे असं तिला नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे नाही का मी एक हलकासा खोटा बोललो आईसोबत की जे शंकर काका आहे ना, हिंगणघाटवाले शंकर निमसरकर, तर ते मला भेटले हलकेसे आणि त्यांनी विचारलं असं की आई वडील वगैरे आले नाही का. मी म्हणलं नाही, म्हणलं तब्येत खराब आहे त्यामुळे ती नाही आली. ओके ठीक आहे, बस एवढंच बोललो मी. ॲक्च्युली बोललो नाही, असं खोटं बोललो मी आईसोबत का असे निमसर्ग काकाजी बोलले बा. बट ॲक्च्युली असं झालंच नाही. आणि याच्यावरून काही परिणाम तर वगैरे काही झाला नाही, काही वाईट इफेक्ट झाला नाही. बट नाही का सिच्युएशनला एक मोमेंटला काही ना काहीतरी टेस्ट देण्याचा मी याच्यामध्ये काही ना काहीतरी हे दिला. म्हणजे बस माझ्या आईला असं फील करून द्यायचं होतं की मी लग्नात तर गेलो, नसं नाही झालं का फक्त जेवण खाऊन फक्त घरी आला बा. नो. आणि फक्त हेच एक सिच्युएशन नाही, मी युजली बहुत जणांसोबत खोटा बोलतो, बहुत जणांसोबत. समटाईम्स कधी मॅटर पण नाही. बट नाही का कधी पण माझं खोटं बोलणं नाही का बिलिएबल असते, कारण खूप जास्त मी ओव्हर रिॲक्ट करून तर सांगतच नाही आणि बहुतच हलक्या प्रमाणात सांगतो. इट जस्ट लाईक रिअली हलका खोटा. म्हणजे कोणी सांगते ना खूप मसाला पाणी सांगून सांगते, आय एम नॉट. मी सांगतो खोटा बोलतो, इट जस्ट लाईक रिअली छोटा. आता असे खोटे वगैरे तर मी युजलीच बोलतो की बाबू आला आहे, तू पण येऊन जा वगैरे वगैरे. म्हणजे कसं आहे की दुसरा व्यक्ती लवकर येईन. म्हणजे जस्ट लाईक आता कसं मी मोठ्या वडिलांकडे होतो, रात्री झोपायच्या वेळेस नाही का मी युजली बोलत होतो सगळ्यांना. तर बादलला म्हणतो तो वैभव आला आहे, तू येऊन जा. जरी वैभव आला नाही तर हे तर चालतेच आहे राव. दुसरं एक खोटं अजून एक बोललो होतो मी, ज्याचा पछतावा मला आता होऊन राहिला. व्हाय डिड आय डू दॅट. ॲक्च्युली मी नाही का कसं आहे की माहीत नाही किंवा तरी 1 किंवा 2 वर्षानंतर अगोदर मी एक गोष्ट सांगितली होती या लोकांना. कोणाला? बादल, वैभव, पिंटी, विशाल वगैरे यांना अशी गोष्ट सांगितली होती. म्हणजे कसं की हे सगळे आपापल्या लव्ह लाईफची गोष्ट सांगून राहिले होते. विशाल सांगून राहिला, वैभव सांगून राहिला, पिंटी सांगून राहिला, बादल पण थोडे बहुत सांगून राहिला. तर मी चला विचार करून राहिलो की माझ्याच लाईफमध्ये कोणतं लव्ह म्हणजे कोणता असा मुलीचा कॉन्टॅक्ट का नाही आहे बा. तर जरी माझ्या लाईफमध्ये मुलीचा कॉन्टॅक्ट नाही, बट यांना सांगण्यासाठी का माहीत आहे की आहे का नाही झाला, आपण थोडंसं खोटं बोलावं.
तर मग मी नाही का थोडंसं खोटं बोललो का मी असं म्हणलं की स्नेहा तामगाडगे 2 वर्ष अगोदर मला भेटली होती. ॲक्च्युअली मी तिला बोलवलं होतं गपशपमध्ये आणि आल्यानंतर कसं आहे की माझ्या मनातली जे काही भडास आहे ते पूर्ण सांगून दिली आणि देन जस्ट मी निघून गेलो तिथून. या रपसे काही न करता काही न सांगता बस निघून गेलो. हे खोटं बोललो. हे ॲक्च्युली कधी झालंच नाही राव, कधीच झालंच नाही. बट मी खोटं का बोललो? कारण त्या सिच्युएशनला नाही का मी एक प्रकारे नथिंग म्हणजे ते नसल्याच आहे असं फील नाही झालं पाहिजे. म्हणजे पण माझ्याही लाईफमध्ये काही ना काहीतरी मुलींचा कॉन्टॅक्ट झाला आहे असं मला फक्त सांगायचं होतं. जरी ते खोटं असो का काही असो, बस फक्त सांगितलं राव, दॅट्स इट. बाकी काहीच नाही. तर आज याचा पछतावा का होऊन राहिला आहे? आज याचा पछतावा होऊन राहिला आहे की नाही का बॅडी म्हणे की भाऊ म्हणे तू ऑलरेडी तिला प्रपोज तर केला आहे म्हणे. मग आता जे सिच्युएशन झाली ते सेवाग्राम वगैरे तर तू आता का एवढा भिवून राहिला म्हणे. तू अगोदरचं प्रपोज केला आहे म्हणे, तिला तर माहीत आहे म्हणे. इट्स जस्ट लाईक दॅट. मग त्याने ती मागची गोष्ट काढली का तू ऑलरेडी प्रपोज केला म्हणलं. ऑलरेडी केव्हा ते तू एकदा सांगितलं होतं का तू रपसे प्रपोज केला निघून गेला. अरे हो, तर तेव्हा माझी चोरी पकडण्यात आली. सो तुला वाटते का तू खोटं जास्त बोलून राहिला? नो डेफिनेटली नॉट. आणि कधी नाही का खोटं बोललं आय डोंट नो यार. म्हणजे कसं आहे की मी सिच्युएशनला पाहून खोटा बोलतो या. आणि याच्यामध्ये मला कशी काही गलती वगैरे वाटत नाही का मी असं काही खोटा बोललो बा या. इट जस्ट लाईक काय एक प्रकारे चलो कुछ तो बात करने के लिए खोटं बोलून. आता खरं बोलून काय आहे नाही ना. आता आपल्या लाईफमध्ये असं काय आहे राव, का सांगावं. सो लेट्स डू दिस. कोई बात नाही, अशी होतच राहते राव या साऱ्या गोष्टी लाईफमध्ये. आपण बस याला फक्त समोर फेस केला पाहिजे, बाकी काही नाही. दॅट्स इट. वेल आज अजून एक गोष्ट झाली. आज ॲक्च्युली कसं आहे की आज मी सकाळी उठलो, क्लासेसला गेल्यानंतर कसं आहे की ॲक्च्युली काल रात्री नाही का मी याच्यासोबत बोललो. तो एक बंदा आहे ना तो मोटो G3 विकून राहिला होता 5,000 5,500मध्ये. आणि एक चांगली डील आहे. मला ॲक्च्युली एक फोनची तर खूप जास्त गरज वाटून राहिली इतक्यात, कारण आयफोनमध्ये डाउनलोड करता येत नाही आणि स्क्रिप्ट पण लिहिता येते म्हणा, बट त्यामध्ये हिंदी स्क्रिप्ट आहे, मराठी लिहिता येत नाही. आणि ॲक्च्युली मी घरची गोष्ट एक मराठी मूवीवर लिहून राहिलो. सो बेसिकली ही स्क्रिप्ट मराठीच आहे. सो कसं आहे की या गोष्टीवर मी थोडं जास्त फोकस आहे. तर मला एक फोन पाहिजे होता. 5,000मध्ये डील भेटली तर करतो म्हणलं, बट माझ्यापाशी आता इतका पैसा नाही राव या. म्हणजे कसं आहे की आता वडिलांनी मला माझ्या ट्युशनची फीस तर काढून दिली 7,500 रुपये, बट आता फक्त उरले 5,092 रुपये या अकाउंटमध्ये. तर समजा जर मी आता पुन्हा पैसे काढतो म्हणलं तर डेफिनेटली काढूच शकत नाही, कारण पैसे तर आहेच नाही या. मग थोडा पॉज लागेल. नाही पैसे असेल म्हणा, कोणत्या ना कोणत्या अकाउंटमध्ये असेनच या. 5-10 हजार रुपये कुठे वडिलांच्या अकाउंटमध्ये असतातच. मी सगळे अकाउंट्स चेक करतो, कोणत्या अकाउंट्समध्ये असतात वडिलांच्या अकाउंटमध्ये. सो ते पाहण्याचा मी प्रयत्न करतो. समजा जर तिथे असेल तर ओके ठीक आहे, नाही तर थोडा बहुत पॉज द्यावं लागेल या. आणि व्हॉट अबाउट जॉब ह्या. जॉब इतकं पक्कं झालं आहे का आता कोर्स झाले खतम. तर त्यामुळे प्रज्योत आणि प्रफुल्ल हे पण जॉबसाठीच खूप जास्त तळमळ करून राहिले. सो बेसिकली ते सरांसोबतच बोलन याच्याबद्दल. तर मी पण त्यात माझा पण नंबर लागेल. सो मी पण त्याच्यामध्ये उभा राहील बा की जॉब आहे का नाही, कसं आहे वगैरे. आणि समजा जर इथून लागला तर अजून बेटर होऊन जाईल असं मला वाटते राव या. इतक्यात मी युजली गाणे ऐकून फिल्म डिझाईन खूप जास्त करून राहिला आहे, बहुत जास्त. म्हणजे रेल्वेमध्ये बसलो का कानात हेडफोन टाकले का बस आपण सुरूच जाऊन जातो, धडाधड. त्याला काय डोक्यामध्ये विचार येतात राव या. म्हणजे कशाप्रमाणे मी इतक्यात नाही का फिल्म डिझाईन करण्याची इंटेन्सिटी इतकी जास्त वाढली आहे का बहुतच जास्त. अरे 1-1.5 घंटा मी कानात हेडफोन टाकले का नाही, बस डोळे लावले का बस चित्र दिसते, बायनरी कोड
किंवा स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर किंवा बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी, त्याच्यानंतर अवतार, बस याच्याबद्दलच विचार करायला लागतो मी. आणि ते डिझाईन करत असतो. बार बार त्या गोष्टी रिकॉल होत असतो. इतक्यात मी नाही का जे मूवी स्क्रिप्ट आहे ना ती इतक्या वेळा रिकॉल केली आहे का मला डोक्यामध्ये इतकी जास्त फिट झाली आहे का बहुतच जास्त. या बायनरी कोड तर बाप रे बाप बहुतच भयानक. घरची गोष्ट पण सुद्धा एक प्रकारे नाही का खूप चांगल्यानी मी डिझाईन करून राहिला आहे, खूप चांगल्यानी. सो इट्स रिअली ग्रेट फॉर मी. आणि स्टील आय थिंक का माझ्या लाईफमध्ये फ्युचरमध्ये या गोष्टीचा परिणाम खूप जास्त होईल. सो मी पण याला खूप जास्त सिरियसली घेऊन राहिलो आहे. एक रॅपिड म्युझिकसोबत किंवा एक दन म्युझिक वाजते त्यासोबत मी लिंकअप होऊन राहिलो आहे. बट आय जस्ट फील सो मच एक प्रकारे कसं की बंद वाटून राहिलं आहे राव. म्हणजे घरी आल्यानंतर चला कुठे बाहेर नाही. युजली नाही का हिवाळ्यात नाही का आम्ही मस्त पिंटीकडे जायचो, शेकोटी करायचो. इट इज सो मच फन. बहुतच मजा करायचो राव. लग्न वगैरे काय पेपर वगैरे होत राहते राव. बट या गोष्टी खूप जास्त एन्जॉय करायचो. बट इतक्यात नाही का बहुतच कमी राव. म्हणजे कसं की वनमॅनची ड्युटी, पिंटीचे पेपर, खेळण्यासाठी मग खूपच कमी. आता वैभव फुटबॉल खेळते त्यामुळे वैभव येऊ शकत नाही. मग खेळायला कोण येते? बादल येते. विशाल पण येत नाही. विशाल बघते जर सगळेजण असन तर येईल, नाही तर तो पण नाही येत. राहुलचे पण क्लास असते त्यामुळे तो पण येत नाही. मी पण कसं यावेळेस थकून येतो 5:30-6 वाजता. तो मी कधी फक्त संध्याकाळी येतो फक्त तोंड पाहासाठी. बादल नेहमी येते म्हणा बट सगळेच जण येत नाही त्यामुळे तो पण नाही येत. सो इट जस्ट लाईक दॅट. इतक्या कशा प्रायोरिटी बदलल्या राव. सगळेच जण नाही का आपापल्या लाईफमध्ये आपल्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी नाही का खूप तडजोड प्रयत्न करत आहे. आणि मला वाटते पण का सगळ्यांनी हे तडजोड प्रयत्न करायलाच पाहिजे. कारण ही अशी वेळ आहे का आता काही ना काहीतरी हातपाय नाही हलवले तर आपण सारा डुबून जाऊ शकतो. सो ही गोष्ट प्रत्येकांना समजते आहे. माझ्या मित्रांना प्रॉपरली सगळ्यांना समजून राहिली आहे. सो दे आर डुईंग इट. बट कसं आहे की या गोष्टीमध्ये नाही का आपले जे बचपना होता, ज्या बचपनामध्ये आपल्याला खूप जास्त मजा यायची. चला लग्न जायचं, शेकोटी करायची, कसं खेळायला जायचं. अरे बापरे चला काय दिवस होते राव ते. चला ते दिवस कुठेतरी फेड होऊन राहिले राव. आपण विचार करतो राव की चला हे दिवस पुन्हा परत येईन जेव्हा आपण आपली डेस्टिनी म्हणजे सगळेजण आपापल्या याच्यावर फ्युचर घेतल्यानंतर मग असं होईल. बट ॲक्च्युली असं होत नाही राव. म्हणजे कसं आहे की ज्या दिवशी मजा केली त्या दिवशी मजा केली. आपल्याला वाटते की आपण समोरच्या दिवशी मजा करू बट समोरच्या दिवशी कामं येतात. आणि इन फ्युचर तर बिलकुल सांगताच येत नाही. कारण समोर गेल्यावर आपण रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, आपण मोठं होतो, आपला पैसा कमवायला लागतो. सो खूप साऱ्या गोष्टी एकदम जवळ येतात. सो बेसिकली आपण ह्या साऱ्या गोष्टी एन्जॉयमेंट नाही करू शकत. सो जे गोष्ट केली त्यातच आपण एन्जॉयमेंट म्हणावं. आणि समोर जे काय होईल, जे नवीन लोक येईल किंवा नवीन पीपल येईल किंवा नवीन फ्रेंड्स येईल, बस यांच्यासोबत हँगआउट करा बस. बाकी काही नाही. एक फ्रेंड होते त्याच्यामध्ये आपण या गोष्टी आपण हे सगळे एन्जॉय केलं, दॅट्स ओके. आणि कसं की महिन्याकाठी एक टूर काढला, ओके ठीक आहे चलो यार. नाही तर अरे बापरे अगोदर साला हिवाळा म्हणला की डूड बापरे बहुतच भयानक. म्हणजे कसं उन्हाळ्यात तर बहुतच भयानक. आता हिवाळे म्हणलं तर साला कुठे ना कुठे रिसेप्शन तर राहायचं राव. तर साला प्रवेशला नाही तर कोणाला तरी फोन यायचा. मग मी सगळ्यांना फोन करायचो, बाबू चला. आम्ही पूर्ण टापटीप होऊन सकाळी एकदम म्हणजे कसं की खेळायला जायचं 5 वाजता. तेव्हा आम्ही फुटबॉल खेळायचो मस्त एकदम भयानक फुटबॉल खेळायचो. म्हणजे कसं की गौरव कंबा याची टीम वेगळी आणि आमची टीम वेगळी 5-6 जणांची. आता हे लोक कसे एकदम गौरव कंबा इज जस्ट लाईक प्रोफेशनल फुटबॉलर. म्हणजे यांना माहिती आहे किक कशी मारायची, गोल कसा मारायचा, पेनॉल्टी कशी मारायची, हे ते आम्हाला काहीच माहीत नाही. आम्हाला एवढं माहिती आहे हा बॉल आहे तो गोल आहे बस. आणि बॉलमध्ये गोल टाकायचा बस एवढंच, बाकी काही नाही. वनमॅन इतका भयानक होता, तो एकटाच घेऊन जाय बॉल, एकटाच सगळे काटत एकटाच घेऊन जाय बॉल. तर ते खेळण्यामध्ये तो एक वेगळीच मजा होती राव.
मग त्याच्यानंतर मग कसं की संध्याकाळी मग फटसे फोन यायचा, अरे आपल्याला इकडं जायचं आहे, ओके फटसे रेडी 10 मिनटात रेडी झालोच का नाही का सेकंडला फोन करायचा, बे ये ना विशालकडे, ये ना विशालकडे सगळे गॅदर झाले, काढली गाडी का चलो, या लॉनमध्ये त्या लॉनमध्ये, इकडं तिकडं, अरे बापरे एकदम टापटीप होऊ मस्त. मग मस्त लग्न वगैरे करायचं. लग्न झालं का मग संध्याकाळी कसं 10-10:30 वगैरे वाजले तर चलो पिंडीकडे, चला येत आणि पिंडीकडे जाऊ, मस्त शेकोटी करू, बस शेकोटी करायची आणि 12 वाजेपर्यंत नुसतं बोलत राहायचं राव. ह्या मस्त वैभवचे किस्से, विशालचे किस्से, अरे बापरे का नाही बघितलं राव या. आणि समजा लग्न वगैरे जरी नसलं ना तरी संध्याकाळी 9-9:30 जेवण झालं की बस वैभव येते का पिंडीकडे, अरे ये, मग विशालला पण घेऊन ये, बादल पण तिकडून येते, राहुल पण येते, ठीक आहे विक्की भाऊ पण रेडी, प्रवेश तर ऑलरेडीच रेडी, चलो. मग पुन्हा शेकोटी करायची. मग शेकोटी केल्यानंतर मग मस्त आपलं शेकोटी करायची आणि शेकोटी केल्यानंतर मस्त ग्राउंडवर जायचं आणि मस्त घुमायचं आणि ते आपले किस्से सांगायचे राव. ते दिवस इतके भयानक होते ना, बहुतच अमेझिंग झाला की एव्हरी डे एव्हरी मोमेंट एन्जॉय करत होतो तो आणि जस्ट लाईक फ्रीली अमेझिंग, बहुतच मस्त. ना तेव्हा गर्लफ्रेंडची गरज होती, ना वाटत होतं, ना काही. तेव्हा तर मोबाईल पण होते, इंटरनेट पण नव्हतं, खूप कमी प्रमाणात होतं. 3G वगैरे ते एकदम 2G वापरत होतो. व्हॉट्सअप वगैरे वापरलं का ठीक आहे, बस गुपचाप मोबाईल ठेवून दिला, बाकी काही नाही. फोटो काढले का नाही, बस एवढंच. ते दिवसाचं बहुतच भयानक होते. आय डोंट थिंक मला नाही वाटत का समोर हे दिवस येणार, कारण जसं आपण मोठं होत जाऊ रिस्पॉन्सिबिलिटी वाढन सगळ्यांची. आणि मी अगोदरप्रमाणे सांगितलं आहे, ज्या गोष्टी आपण केल्या आहे त्या गोष्टीचा आपण एन्जॉयमेंट करायला पाहिजे, बस तेव्हाच्या तेव्हाच. आणि आपल्याला वाटते की आपण समोर जाऊन काही ना काहीतरी करू, म्हणजे एन्जॉयमेंटमध्ये समोर भेटू आणि देणं असं काही ना काहीतरी करू, तर ते बहुत कमी प्रमाणात होते म्हणा, बट बहुत कमी प्रमाणात. नवीन एरा सुरू झाला आहे आपल्या लाईफमध्ये, सगळ्यांच्या लाईफमध्ये, की काही ना काहीतरी टार्गेट्स अचीव करायचे आहे, जॉब घ्यायचा आहे, इट्स रिअली इम्पॉर्टंट बस. अजून काय, अजून काही नाही राव. म्हणजे कसं आहे की लाईफला बिकम बेटर करण्यासाठी आपण जे काय प्रयत्न करत आहे. खूप वाईट वाटते राव का आपापले जे कलिग होते ते सगळेजण मस्त एन्जॉयमेंट करत आहे आणि आपण त्यांचे एन्जॉयमेंट केलेले फोटो फक्त लाईक करत आहे. इट्स टू बॅड. आपले दिवस येईन. आजचा दिवसाला असा आहे का मला आर्टिफॅक्ट एपिसोड बंद करूशच नाही वाटत आहे, काही ना काहीतरी सांगूशच वाटत आहे. ओके ठीक आहे, आज पुन्हा एक सांगू. ओके, आकांक्षा माळोदेचा तिने फोटो टाकला होता तिच्या फ्रेंडसोबत फेसबुकवर. आकांक्षा माळोदे ती एक मुलगी आहे जी 11th स्टँडर्डमध्ये मी लाईक करत होतो. आकांक्षा माळोदे, शी इज रिअली वन ऑफ दी ग्रेट. तिच्या मागे हिरून मिळायचो आणि मी काही एवढा काही खूप जास्त पॉप्युलर वगैरे नव्हतो, जस्ट लाईक तिला फक्त लाईक करायचो, बाकी काही नाही. त्याच्यानंतर मग तिच्या फोटोमध्ये प्रिया दरणे पण होती आणि दोघीजणी होत्या. चेहऱ्यावरून ओळखतो पण नाव ॲक्च्युली माहीत नाही राव. काही प्लॅनिंग नाही, चला उद्या का करू, काही नाही. जस्ट डुईंग ब्लँक थिंक. ब्लँक म्हणजे एक प्रकारे अंधारात चालून राहिलो अशाप्रमाणे होत आहे. समोर काही टार्गेट नसल्यामुळे. ओके, बोला आज तुला जास्त बोलूशा वाटत आहे तर व्हॉट अबाउट टॉक अबाउट 11वी 12वी. आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये दुसरं काही रेकॉर्ड होऊनच नाही राहिलं आहे का, म्हणजे काही ना काहीतरी एक्साइटमेंट वगैरे रेकॉर्ड करायचं म्हणलं तर 11वी 12वी कॉलेज लाईफ, काहीतरी टार्गेट्सबद्दल विचार करतो म्हणलं तर आपले फिल्म डिझायनिंग, करिअरबद्दल विचार करतो म्हणलं तर क्लासेस, जॉब,
मुलीबद्दल विचार करायचा म्हणलं तर स्नेहा तामगाडगे फिक्सच आहे, ठरूनच आहे. आणि आपण बार 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 तेच रिपोर्ट करत आहोत. 981 वा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे आणि 981 वा आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सेम सारखंच आहे. जे होत आहे ते होऊन राहिलं आहे आणि आपण बस त्याला फक्त सांगत आहे. लाईफमध्ये काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न केला आहे, पण अजूनपर्यंत काही झालं नाही. केला आहे म्हणजे का नवीन का केलं आहे तू सांग बरं. तू रिअली अनएक्सपेक्टेड थिंग्स का कोणत्या केलेल्या आहे भाऊ? नाही का कोणकोणत्या गोष्टीसाठी नाही का डेअर पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीची आपल्याला डेअर म्हणजे हिम्मत, या चांगला वर्ड आहे हिम्मत. मी युजली प्रेफर करतो का आपण हे करून राहिलो आहे तर हे आपल्यासाठी ठीक आहे का नाही, किंवा समटाईम्स यू हॅव टू डू चिवत्यागिरी. कारण कसं आहे की हेच एक आपल्याला नाही का एक प्रकारे युनिक बनवते आणि स्वतःला पण एक प्रकारे युनिक ठरवते का आपण काही ना काहीतरी डेअर करण्यासाठी आपण प्रेफर आहो का आपण या साऱ्या गोष्टी करू शकतो. नाही तर जस्ट काहीच नव्हतं, जस्ट बिंग रिअली नॉर्मल पर्सन, नॉर्मल लाईफ. ठीक आहे तुझे टार्गेट मोठे आहे अँड वन डे यू बिकम अ लेजंड, ओके ठीक आहे. बट टिल देन तुला लाईफमध्ये डिस्कस करण्यासाठी काय? कॉलेज लाईफ, मित्र, स्नेहा तामगाडगे, जॉब, मोबाईल, नाही राव काहीच नाही. बस याच्या व्यतिरिक्त बाकी दुसरं तर काही आहे नाही. आपल्याला वाटते का आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अमेझिंग व्हावं, बट तू त्या गोष्टीसाठी काही करत नाही राव. व्हॉट अबाउट पुणे? पुणे मी करिअरबद्दल ॲक्च्युली बोललो आहे राव. आणि हे कसं आहे, हा खूप जास्त सेन्सिटिव्ह टॉप सब्जेक्ट आहे. तो याला मी खूप प्रॉपरली, आणि असं नाही का आपण बस गेलो चिवत्यागिरीसारखं गेलो नालो असं नाही. हे चिवत्यागिरी नाही करायचं, याला प्रॉपर डिसिजन करून करायचं आहे. चिवत्यागिरी म्हणजे केलं बा आपण आकांक्षा मावदेला चॅट केलं आणि तिला सरळ म्हणलं की आय यूज टू लाईक यू इन असं काही, की स्नेहा तामगाडसोबत भयानक चॅटिंग केली. असं नाही, तुझ्यामध्ये हे डेअरच नाही राव. या म्हणजे तुला असं वाटतं की तू चॅट करू शकत नाही त्यामुळे तू करतच नाही. या म्हणजे चॅटिंग तिथेच रुकून आहे, पुढे काय वाढलीच नाही राव. असं नाही होत असते राव. समटाईम्स यू हॅव टू डेअर विथ दोज थिंग्स. बरं ठीक आहे, तुला आत्ता राईट नाऊ राईट हिअर का करायचं आहे? या चिवत्यागिरी पण चालेल. मला राईट नाऊ राईट हिअर मला नाही का स्नेहाला कॉल करायचा आहे. डू इट. तुझ्यापाशी फोन आहे, बॅलन्स आहे, जिओ आहे, तुझ्यापाशी नंबर पण आहे. लेट्स कॉल हर. नो, व्हाय नॉट? आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की काल वाटत होतं फोन करायचं, पण आज नाही वाटत. वाय की नाही वाटत. या जस्ट समटाईम्स म्हणजे मी कसं की जे नोन पर्सन आहे त्याला ठीक आहे, अननोन पर्सन म्हणजे आता स्नेहा तामगाडे इज अननोन फॉर यू. अननोन नाही म्हणजे इट जस्ट लाईक शी इज नॉट इंटरेस्टेड इन मी डूड. तिचा तुझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही राव. सो जस्ट डोंट फोर्स इट. बोलण्याचा प्रयत्न वगैरे असं काही हे, बट तुला कसं माहीत का ती तुझ्याकडे इंटरेस्ट नाही. तू काही ना काहीतरी इंटरेस्ट करशील तेव्हा ती इंटरेस्ट होईल ना राव. अशीच तर नाही होईल. तुला का वाटते का एकदम मुली का फक्त तोंड दाखवल्यावर इंटरेस्ट होतात? नो, सम थिंग्स यू हॅव टू डू विथ दिस, तेव्हाच तर काही ना काहीतरी होईल. नाही तर इट जस्ट नथिंग. वेल दिस इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी. या म्हणजे कसं की मला माझ्या लाईफमध्ये फक्त चांगल्या गोष्टी किंवा चिवत्यागिरी सांगण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहे, तर फक्त या गोष्टीसाठी नाही. या म्हणजे इट मीन्स फॉर समथिंग. म्हणजे हे मी जे करून राहिलो आहे म्हणजे स्नेहा तामगाडे जस्ट नॉट चिवत्यागिरी. म्हणजे खरंच मी तिला लाईक करतो आणि असं नाही का असं चिवत्यागिरी करण्यामध्ये मी तिला कायमचं खोवून देईन. आहेच का कॉन्टॅक्ट आहे? फक्त व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट आहे, डी पी दिसते बघायला, दॅट्स इट डूड. बाकी मला का पाहिजे? काहीच नाही, नथिंग ॲट ऑल. चिवत्यागिरी करणं, स्वतःला स्पेशल बनवणं मध्ये एक ठीक आहे राव,
चांगली गोष्ट आहे. बट राईट नाव मी हे स्टेप्स घ्यायला तयार नाही असं मला वाटते. सो या लेट्स डू इट. बाकी तर काही ऑलरेडी सगळं काही सांगून आहे. 981 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो बेसिकली मी या साऱ्या गोष्टी सांगितल्या आहे का होईन फ्युचरमध्ये वगैरे वगैरे. बट लेट्स होप करतो का माझ्या लाईफमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या अजूनपर्यंत डिस्कस झालेल्या नाही. छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण आपण डिस्कस करू. आपण याच्यामध्ये लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी आपण हा आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला आहे. आणि या म्हणजे मला वाटते राव अजून एक गोष्ट मी थोडंसं सांगायचं विसरलो राव. या जेव्हा लहानपणी होतो ना ॲक्च्युअली नाही का मला नाही का डेस्टिनीने नाही का एक वे दिला होता की मला एक फिल्म मेकर किंवा ॲक्टर बनण्याचा किंवा एक फिल्म मेकिंग किंवा या इंडस्ट्रीकडे जाण्याचा एक अगोदर लहानपणीचा एक वे दिला होता. बट मी त्याचा युटिलाइज करू शकलो नाही. कोणता वे होता? लहानपणी नाही का की या विहारामध्ये कार्यक्रम व्हायचे नाटकाचे. तर तेव्हा वाड्यातले नाही का मोस्टली सगळेच लहान लहान मुलं आहेत त्यांना बोलवायचे. तेव्हा मी लहान होतो. तेव्हा नाही का हे लोहवे का कोण आहे ते आय डोंट नो दॅट गाय. ते लोहवे तर ते आले होते. ते कसं नाटकामध्ये खूप जास्त त्यांनी हे केलं होतं काम केलं होतं. तर त्यांनी नाही का एक प्रकारे आपल्या वाड्यातून एक नाटक बसवायचं बा आणि ते आपल्या जिल्हास्तरीय नाटक स्पर्धामध्ये आपलं नाटक ठेवायचं. तर हे त्यांनी असं ठरवलं होतं. त्यांनी एक छोटंसं नाटक पण लिहिलं होतं या आणि त्या नाटकाचा मी लीड कॅरेक्टर होतो बंड्या. या आय यूज टू नो. तेव्हा मी करीब 4th किंवा 5th स्टँडर्डमध्ये असायचो. या तेव्हा मला काहीच माहीत नसायचं. म्हणजे आय जस्ट सो स्केअर्ड ऑफ गोईंग ऑन स्टेज किंवा सगळ्यांचं असं इंटेन्शनली बघायचं. इट जस्ट सो स्केअर्ड ऑफ स्टेज. मी खूप जास्त भ्यायचो या गोष्टीबद्दल. या आणि कसं आहे बट माझा परफॉर्मन्स वगैरे चांगला होता. बट कसं आहे की मी या गोष्टीला खूप जास्त भिवून राहिलो होतो बहुत जास्त. कारण साला आता ठीक आहे बंच ऑफ पीपल्स आर वॉचिंग हिअर कारण हे विहारात आहे. बट जिल्हास्तरीयमध्ये नाही का काही होईल माझ्याच्यानी गलती. आणि आय एम ऑल्सो रिअली लीड कॅरेक्टर. एक लीड कॅरेक्टर होता माझा. सो मी काफी जास्त स्केअर्ड व्हायचो या गोष्टीमध्ये. मग मी विचार केला की हू इज दॅट गाय यार. कोणता गाय? तो प्रसन्नजीत आगलावे. डोंट थिंक अबाउट हिम मॅन. कझन असेल किंवा बेस्ट फ्रेंड असेल. या रोज येते संध्याकाळी बिलकुल ड्रीम. म्हणजे माझा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा टाईम आहे आणि त्याचा बाहेर निघण्याचा टाईम आहे. आय डोंट नो डूड. ऑन दिस वे हिज टर्न. इथून टर्न करतो इथून तो सरळ जातो. ओके काय सांगायचं आहे. हां लहानपणी होतो मला ते बंड्या कॅरेक्टर दिलं होतं आणि आय जस्ट बी प्रिटी वेल. मी त्याला खूप चांगल्याने कास्ट करून राहिलो होतो. बट कसं आहे की मी खूप जास्त स्केअर्ड होत होतो. म्हणजे लोकांना कसं काय फेस करू या गोष्टी. आय इट्स सो मच स्केअर्ड फॉर मी. सो काय आहे की मी नाही का सांगून दिलं. म्हणजे आम्हाला नाही का तो समरमध्ये तो शूट करायचा होता. तर करीब 4-5 महिना अगोदर नाही का हे प्रिपरेशन सुरू होती. तर मी नाही का सरळ त्या लोहवे सरांना सांगितलं की सर माझं जमणार नाही. आय एम गोईंग टू राजस्थान माझ्या मोठ्या वडिलांकडे. सो आय एम नॉट गोईंग टू डू विथ दिस. म्हणजे मी हे करू शकणार नाही या. तर सर म्हणे ओके म्हणे ठीक आहे म्हणे. आणि मग त्यांनी माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्याला कास्ट केलं. तो सुहास नाही का सुहास कांबळे जो विहारासमोर राहतो त्याला कास्ट केलं. या सो ॲक्च्युअली नाही का हे फिल्म आणि म्हणजे हे एक पॉईंट आहे किंवा दिशा आहे किंवा माझ्या डेस्टिनीने एक प्रकारे एक पॉईंट आउट केलं होतं की तुला या वेळेने समजा जर तू असा गेला असता
तर तुला तुझी डेस्टिनी भेटली असती बाय, काइंड ऑफ लाईक दॅट. या तर समजा तू आता ज्याप्रमाणे स्ट्रगल करून आला, तर समजा त्या वेळी गेला असं तुला आतापर्यंत एवढं स्ट्रगल करायला लागलं नसतं राव. या आय डोंट नो, म्हणजे कसं आहे की हे गलती आहे का आहे मला नाही माहीत. कारण मी खूप जास्त लहान होतो आणि मला काहीच कळायचं नाही राव. त्यावेळेस मला एवढं माहीत होतं की मी स्टेजपासून भेटतो आणि या लोकांना मी जास्त फेस करू शकत नाही. 4th 5th स्टँडर्डमध्ये कुठे एवढा आपण फ्युचरचा विचार करतो राव, का आपण कोण बनणार आहे आणि का बनणार आहे आणि कसं बनणार आहे. नो 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 ना, वी जस्ट स्केअर्ड ऑफ थिंग्स दॅट मीन्स स्केअर्ड ऑफ थिंग. या आपल्याला त्याच्यासोबत काही असं अचीव करायचं किंवा असं नसतेच राव. या व्हॉट इफ समजा जर मी ते पार्ट केला असता, मग तू गेला होता का राजस्थानला? नो नो नो, इट जस्ट एक्सक्यूज फॉर मी का मी नाही जाऊ शकत म्हणून, बाकी काही नाही राव. या मग समजा जर तू तिथे कास्ट केलं असतं, ते नाटकमध्ये भाग घेतला असता, तर कुठे गेलं असतं राव तू? आय डोंट नो, जिल्हास्तरीय नाटक होतं ते आणि माहीत नाही का झालं असतं कारण पण त्यावेळेस मी नाही का क्विट केलं ते. नाही म्हणलं मी. गलती नाही आहे ते आणि मी याला गलती नाही म्हणत. या म्हणजे अगोदर आर्टिफॅक्ट एपिसोड सांगितलं का आपण कोणत्या गलतीला सुधारण्याचा प्रयत्न करू, तर कोणती गलती जशी केली, वेल मी विचार करतो तर माझ्या मेंटॅलिटी थ्रू तर मला वाटते का मी त्यावेळेस म्हणजे जेव्हा मी 4th किंवा 5th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा आपल्याला या गोष्टी कळायच्याच नाही, बिलकुलच कळायच्या नाही. या तर बेसिकली मी तेव्हा जे गोष्ट केली इट इज गुड फॉर मी. या कारण कसं आहे की त्यावेळेस आपल्याला काही कळायचं नाही. मला वाटलं का जे वाईट आहे ते वाईटच आहे. या ज्या गोष्टीपासून मी भिवून राहिलो ते भिवूनच राहिलो. बट आता मी असं स्टेजपासून वगैरे असं काही भेट नाही, युजली तर नॉट. कारण मी खूप चांगल्याने स्वतःला प्रिपेअर करतो राव आणि आर्टिफॅक्ट एपिसोडच एक प्रकारे नाही का माझ्यामध्ये नाही का बोलण्यामध्ये नाही का हळूहळू शब्द वेळेवर सुचतात, त्यामुळे मी खूप चांगल्याने बोलतो. आता इवन इफ मी अजूनपर्यंत खूप मोठ्या क्राऊडमध्ये बोललो तर नाही, बट इट फील्स लाईक आय कॅन डू दिस. सो या लेट्स डू दिस. हा एक टॉपिक होता जो अजूनपर्यंत आपण डिस्कस केला नाही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, कारण हा खूप अगोदरचा टॉपिक होता. बहुत जस्ट लाईक 20 years अगो 20 या 18 या 15 years अगो, म्हणजे 15 किंवा 20 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. सो या यू कुड से दॅट. काहीच नाही राव बोलण्यासाठी, काहीच नाही. आय जस्ट डुईंग रिअली ब्लँक. मोठ्या वडिलांकडे जायचं का झोपायला आत्ता, राईट हिअर राईट नाऊ? काही फायदा नाही राव. या म्हणजे तिथे गेल्यानंतरही आपण झोपणार आहे ना, उद्या कसं आपल्याला नागपूरला जायचं, सकाळी उठून यायचं. या मोठ्या वडिलांकडे कशाला रे? काही नाही, म्हणजे जाऊ आणि बा थोडंसं वरती जाऊन नाचू बा, कारण थोडंसं इट फील्स बेटर फॉर यू. मोठ्या वडिलांकडे जाऊन असं काय फील्स बेटर होईन असं काय येणार. इट जस्ट लाईक गोईंग ऑन वेन यू आर. बस मला इतकंच जास्त आवडते की आपण फटसे आपण आपल्या डेस्टिनीला टार्गेट्सला अचीव केलं पाहिजे. मला बोलूशा तर वाटत आहे, बट का बोलू मला कळून नाही राहिलं. कारण मी सगळेच टॉपिक कवर केला आणि इट्स 49 minutes डूड. क्विट करणं यार, का नाही मग बोलायचं आहे तर मग बोल ना, का बोलता. व्हॉट इफ आय हॅव अ पॅरलल युनिवर्स आणि माझ्यासारखा एक सेम कॉपी कुठेतरी पॅरलल युनिवर्समध्ये एक्झिस्ट करत आहे, तर व्हॉट वूड ही थिंक राईट हिअर राईट नाऊ.
यू आर सो स्टुपिड मॅन. आता तू पॅरलल युनिवर्सकडे विचार करून आला आहे, जे अजूनपर्यंत माहीत नाही का एक्झिस्ट करते का नाही. ओके, हां, आज अजून एक थोडंसंही बोलू. तुझ्या अराउंड असे कोणकोणते, हां, आपण थोडंसं आज आता बोलायचंच आहे, आपण थोडंसं बोलू. थोडा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. आय डोंट नो, बट आय हॅव टू स्पीक विथ दिस. इज दॅट गाय? आय डोंट नो, म्हणजे मला असं वाटलं, कारण ॲक्टिवा तर तीच आहे आणि हेअरस्टाईल पण तीच आहे. आय थिंक मला तोच बंदा वाटते, तोच असू शकते. थोडा वेळ वेट करतो. समज जर त्याची गाडी इथून टर्न होईल तर डेफिनेटली तोच आहे. आणि त्याच्यामागे जो बंदा आहे किंवा जी मुलगी आहे, टर्न तर होऊन राहिली. येस, आपण थोडंसं क्लोजली होण्याचा प्रयत्न करू. ओके, ठीक आहे, बघतो. ओके, ती नाही का तिची फ्रेंड नाही का रे, एक प्रकारे इकडे राहते. म्हणजे चेहऱ्याने ओळखतो राव. आय डोंट नो हू इज शी. समथिंग फिमिलियर विथ हर, आय डोंट नो. हा एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे जे मी बोलणार आहो आज. कोणता आहे? ओके, लेट्स डू दिस. व्हॉट इफ यू डाय? म्हणजे समजा जर तू मरून जाशील, त्याच्याबद्दल काय फिलिंग्स आहे राव. समजा जर तू अचानकपणे नागपूरला गेला आणि कसं की कार ॲक्सिडेंटनी तू मेला, तर विचार कर. त्याच्यानंतर समजा जर का बोलायचं असेल तर बोल ना. म्हणजे मी मरण्याचा विचार तर अजूनपर्यंत केला नाही. आणि समहाऊ समजा जर समवन ट्राय टू किल मी और ॲक्सिडेंटली मी मरून जाईल, तर असं काही खास नाही. माझ्या लाईफमध्ये काही खूप मोठी प्रॉपर्टी नाही किंवा, बट आय थिंक मला एवढं वाटते राव का आपण, म्हणजे मी माझ्या डेस्टिनीसाठी इतकं जास्त करून राहिलो आहे राव, ते एक स्टुपिडच्या रिझन थ्रू मला कोणी मारू शकणार नाही. कारण हे आर्टिफॅक्ट एपिसोड एक प्रकारे एव्हिडन्स ठरते का आपण हे सगळं करून राहिलं आहे फॉर सम पर्पज. आपल्यासाठी एक समोर एक कोणतरी पर्पज आहे, कोणतरी टार्गेट्स आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या डेस्टिनीनी दाखवलं आहे का यू आर चोजन फॉर धिस काइंड ऑफ वर्क, तर आय डोंट थिंक डेस्टिनी मला मारण्याचा प्रयत्न करेल. हां, समहाऊ खर्चटणं वगैरे, स्ट्रगलिंगमध्ये अशा काही थिंग्स राहील जे आपल्याला प्रिटी मच हर्ट करू शकते, बट दॅट इज नॉट दी थिंग. एवढं तर मला वाटते राव. कारण मला इतक्या लवकर कोणी मारू शकणार तर नाही, डेस्टिनी पण नाही. बट व्हॉट इफ यू डाय? आणि समजा तुला काही सांगायचं असेल तर 20% बॅटरी लेफ्ट. ओके, व्हॉट इफ आय डाय? नाही यार, मी याच्याबद्दल कधी विचार केला नाही आणि आय डोंट थिंक मी याच्यावर जास्त विचार पण करू शकतो राव. ओके, बट हां, एक गोष्टचा ॲन्सर सांगू शकतो. समजा जर हे समजा जर तू नसला आणि समजा तू डेथ झाला, ते आर्टिफॅक्ट एपिसोड कोणाची प्रॉपर्टी राहील? बेसिकली आर्टिफॅक्ट एपिसोड इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड. तर हे डिलीट नाही राहीन, हे ॲक्च्युली कुठं ना कुठेतरी सेव्ह करून राहीन. समहाऊ माझ्या आईला दिसेल आणि ती ऐकेलसुद्धा ही आर्टिफॅक्ट एपिसोड. या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे मी थोडा बहुत जिंदा राहील तिच्या मनामध्ये, का माझ्या मनामध्ये काय सुरू होतं आणि त्यावेळेस मी रेकॉर्ड केलं आहे. इट्स थिंग्स लाईक कोणाला का, म्हणजे कसं आहे की मेल्यावर लोक सिंपती द्यायला येतात ना, तर मला ती सिंपती नाही पाहिजे ना. इवन इफ आय डाय तर माय फ्रेंड्स आर कमिंग, जे मला लाईक करत होते ते पण फ्रेंड्स आर कमिंग, आणि काहीतरी सिंपती द्यासाठी आले आणि दॅन चलो बा
असा होता तो बंदा, असा होता तो ना 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 डेफिनेटली नॉट. या सो इट जस्ट लाईक दॅट. ॲक्च्युली आज नाही का माझ्या माइंडमध्ये एक गोष्ट आली होती, त्याला मी रेकॉर्ड करतो आहे आज, कारण ही खूप प्राइसलेस गोष्ट आहे. आय डोंट नो याच्याबद्दल आपण अजून हे एक प्रकारे आयडिया आहे, म्हणजे इट जस्ट लाईक दॅट. समज जर आपल्याला कोणतं यूट्यूब चॅनल बनवायचं असेल किंवा समवन इज ट्राय टू मेक ए यूट्यूब चॅनल. आज युजल नाही का जे स्वतःमध्ये टॅलेंट्स आहे ते समज जर कोणा वर्ल्डला किंवा आपल्या पूर्ण सगळ्या लोकांना समज जर शेअर करायचं आहे, म्हणजे पूर्ण लोकांना समज दाखवायचं असेल, तर कोणता वे आहे तर यूट्यूब इज रिअली बेटर ऑप्शन. कारण याच्यामध्ये नाही का आपण खूप चांगल्या पद्धतीने नाही का लोकांना समजून सांगू शकतो. बट याच्यामध्ये पण खूप सारे चॅनल आहेत जे रेप्रेझेंट करते कुकिंगसाठी किंवा मूवी किंवा पुन्हा समज जर आपल्याला फोनबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे तर MKBHD तो काढावा गाय. मूवीबद्दल रिव्ह्यू पाहिजे नसेल तर IGN मूवी रिव्ह्यू. आता जेवढं मला माहीत आहे त्याप्रमाणे सांगतो. बट नाही का समजा जर आपल्याला एक यूट्यूबवर चॅनल बनवायचंच आहे तर एक प्रकारे सायन्स बिहाइंड द मूवी, एक प्रकारे असं एक चॅनल बनव ज्याच्यामध्ये नाही का जे हॉलिवूड मूवीज आहे त्याच्यामध्ये ॲक्शन सीन दाखवते. इज इट पॉसिबल ऑर नॉट हे आपल्याला ऑडियन्सला सांगण्याचा प्रयत्न आपण या यूट्यूब चॅनलद्वारे करू शकतो. तर ही एक चांगली आयडिया आहे. समजा जर पुढे आता मला तर फिल्म बनवायची आहे, बट सम वन इज ट्राय टू मेक अ यूट्यूब चॅनल, तर हे एक असं एक चांगली आयडिया आहे राव. या इज इट पॉसिबल ऑर नॉट रिअल लाईफमध्ये का हे होऊ शकते का नाही, बाकी तर काही सांगणार लाईक या म्हणजे आपले टेक्निकल सपोर्ट घेऊन व्हिडिओग्राफी करून वगैरे होऊ शकते, असं काही रॉंग नाही. या ओके. सो आपण जास्त बोलू नाही, इतकंच झालं. 56 मिनिट म्हणजे नियर अबाउट 1 hour बोललो आपण. या मला झोप तर खूप लागून राहिली होती, लवकर आर्टिफॅक्ट एपिसोड क्विट करतो म्हणलं, बट इट टेक्स टू मच टाईम. या कसं आहे की दिवसभराची जे भडास होती ते पूर्ण निघाली यार. या त्यामुळे आणि यासाठी मला कोणा पर्सनची असल्याची काही गरज वगैरे वाटली नाही. माझ्या जे काही माइंडमध्ये आहे ते मी युजली पूर्ण बोलून दिलं. इट्स रिअली ग्रेट फॉर मी. दॅट्स वाय मला माझी गर्लफ्रेंड नाही राव असं मला वाटते. बट स्टील स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे ना, आपण काही ना काहीतरी करू शकतो, बस इतका स्वतःवर विश्वास आहे. बाकी काही कोणत्या गोष्टीची गरज नाही राव. आर्टिफॅक्ट एपिसोड आहे आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी, दॅट्स इट. सो this is my artifact episode number 981. Right now we are at Wardha, Maharashtra. Still Wardha, Maharashtra. Yeah. Thank you.